चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला करूयात स्टार्ट. आता आपण निघालोय बघा रानात. आपल्याला माळात जायच्या आहे वर. आपण जी सुरूची लागण लावल्या त्या रोपांना बघून यायच्या. आपण परवा दिवशी त्यांना आळवणी घातल्या. चला आता जाऊयात बघा तिकडे. चला आता निघालोय बघा. आता आपण रानात जाऊयात, फिरूयात बघा. आपल्या रोपांची सेट झाली ती का नाही बघून येऊयात. चला, हे बघू शकता ज्योतिबाचं मंदिर आहे आपल्या इथं. ज्योतिबाच्या नावाने चांगलं. चला जाऊयात. असंच बघा, आपण फिरून आल्यामुळे आपल्याला कळत सुद्धा आपल्याला रोपांना कधी पाणी द्यायचं आहे. त्यामुळे सगळं लक्ष ठेवता की रोजच्या रोज आपण आपल्या रानातून जाऊन आलं पाहिजे. चला जाऊयात. आता बघा आपल्या इथं कॅनेलला बी पाणी आलेलं आहे. त्यामुळे आता काय पाण्याची कमी नाही बघा. रेटून असं पाणी आहे. आमची काय कॅनेलवर मोटर नाही, विहिरी आहे आमच्या. बघा कॅनेलला कशा पद्धतीने असं जास्त असं पाणी आलेलं आहे. चला जाऊयात आता रानात. तर आपण आलोय बघा रानात. उसाला बघा आता आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे. कारण आता जमीन बघा थोडी कोरडी झालेली आहे. रोपसुद्धा बघा असं नॉर्मली झाली ती. त्यामुळे आता उद्या रात्री आपण बघा पाणी देऊयात, जेणेकरून उसाची रोपं आपली चांगल्या प्रकारे सूट ठेवतील. आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगलं काढायचं आहे. बघूयात आता कसं होतं ते. याला दुसऱ्या आळवणी बी आपल्याला एक 7-8 दिवसात द्यायची आहे बघा. चला आपल्याला बघा आता खाली जायचं आहे तिकडे. या ऊसात काल रात्री पाणी लावलेलं, पण काय काय चालू झालं नाही, काहीतरी घोटाळा झाला आहे. त्या वावरातनं बी बघून येऊयात काय मॅटर झाला आहे ती. आपल्याला याला चांगलं जरा पाणी पाजायचं आहे. 2-3 दिवस ठिबकनं फोडला आहे ऊस, त्यामुळे जरा जास्त पाणी पाजायचं आहे. चला बघूयात काय मॅटर झाला आहे, तिकडे जाऊन येऊयात आपण. चला, हे ऊस बघा तुम्ही. अशा पद्धतीने आपण बारीक भर लावलेली आहे. मोठे बांधणे आणि ह्या ऊसाला करायचे आहे. चला आता बघा मित्रांनो, आपण आलेलो आहोत. आता आपल्याला बघा फणल्यासारखं करायचं आहे आपल्या पेरणी यंत्राने. त्यामुळे आता आपण निघालो बघा वरच्या वरात. तिथं भाजी पेरायची आहे. जी सोयाबीन आपल्याला एक्स्ट्रा उगवून आले ती काढून टाकायची आहे या यंत्राच्या द्वारे. चला तर मग जाऊयात आता आपण वरच्या वरात. आपलं बघा आता मित्रांनो काम चालू आहे इथे. हे बघा आपण पेरणी यंत्राने पेरणी न करता आपण बघा फणत आहे वावर, जेणेकरून आपलं जे सोयाबीन उगवलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने मारावे. नंतर आपल्याला बघा ह्यात मेथी पेरायची आहे. तर बघा चांगलं काम होतं पेरणी यंत्रानं सुद्धा. आपला अर्धा 1 फूट लागते बघा ते फणल्यागत होते. फणच काय आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण आता पेरणी यंत्राची मदत घेतो बघा आपण या कामासाठी. चला तर मग काम करूयात. चला मित्रांनो, आता आपलं बघा थोडंसंच काम राहिले बघा. बाकी सगळं आपलं झाले बघा. आता इथलं काम टोटल बघू शकता तुम्ही. सोयाबीन मारायचं काम आता आपलं यशस्वी झाले बघा. आता थोड्या वेळात जाऊयात आपण बघा घरी. चला आपलं थोडंसंच काम राहिलं तेवढं आपण कंप्लीट करून घेऊया. आपल्याला घरी जायला खाली छान पाणी दाराई काढायच्या इथे बघा. चला
आता बघा आपलं इथलं सगळं काम झाले. आता आपण निघालोय बघा शेडावर. आता जाऊयात आपलं इथलं सोयाबीन बघा आपण ही फंडल्या आपण करून घेतले बघा. सोयाबीन जास्त उगवलेलं त्यामुळं आता आपल्याला बघा याला 2 दिवसात भाजी टोकायची पेरायची आहे. आता ही सोयाबीन थोडं आपण वाढून देऊयात जेणेकरून नंतर पाणी पाजलं तरी ते जगू नये यासाठी. चला आता जाऊयात बघा घरी. चला तर मग भावांनो व्लॉगला एंड करूया. व्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. आता निघालोय बघा घरी. घरी जाऊयात 6 वाजले त्या बघा संध्याकाळच्या. आता निघालोय घरी. आज काय दुसरं काय काम झालं नाही. फंडलंय बघा आपण तेवढं. चला जाऊयात घरी. बाय.